नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी आगळा वेगळा असा पदार्थ बनवणार आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बनवला. खूप छान असा झाला. त्यासाठी तुमच्या संगही शेअर करत आहे, म्हणजे टॅमॅटोची कचोरी. चला तर मग टॅमॅटोची कचोरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. टॅमॅटो कचोरी बनवण्यासाठी इथे मी प्रथम घेणार आहोत पीठ बनवून घेणार आहे. त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. बघत असाल, थोडंसं अगदी अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे. त्यात घालून घेणार आहे 1 चमचाभर बारीक रवा, असा छान असा बारीक रवा घेतलेला आहे घालून. चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. थोडासा ओवा तळून घालते. अर्धा चमचा सफेद तीळ. 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप काहीही घालू शकता. 1 वाटीभर गव्हाचं पीठ घालणार आहे. मैदा नाही वापरणार, गव्हाचं पीठ वापरणार आहे. चाळून घेणार मी छान छान पीठ चाळून घेतलेलं. आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत. आणि म्हणजे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे मी. आपल्याला पीठ एकदम असं जितका जोर लावता येईल तितका जोर लावून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय, म्हणजे मस्त मऊ असं पीठ होणार आहे आपलं. 10 ते 15 मिनिट आपल्याला असं मळून मळून घ्यायचं आहे पीठ. छान निबर नाही मळायचं, थोडस असं सैलसर ठेवायचं आहे. मिनिटं झालेले मस्त आपण मळून घेतलेले आहे पीठ. आणि आता अर्ध्या तासासाठी आपण पीठ भिजत ठेवणार आहोत झाकून, या पद्धतीने. कचोरीचे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे मी घेतलेले आहे 4 टोमॅटो कट करून घेतलेले आहे. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 8-10, आणि 2 मिरच्या घेतलेल्या. आपल्याला छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे, म्हणजे बारीक करून घ्यायची आहे मिक्सर मधून. आपल्या टोमॅटोची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे, पाणी न घालता वाटलेलं आहे. आणि इकडे मी कचोरी मसाला बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे मी धना 1 चमचा, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. तिन्ही सम प्रमाणात घेतलेले आहे. आणि आपल्याला प्रथम भाजून घ्यायचं आहे. इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे. आपल्याला जे मसाले घेतले होते कचोरी मसाला बनवण्यासाठी ते भाजून घ्यायचे थोडस. 1.5 ते 2 मिनिट झालेले आहे. छान मसाला आपला भाजलेला आहे. आता काढून घेणार आहे, थोडासा ठेचून घेणार आहे मी. मी मसाला भाजून आणि काढून घेतलेला, ठेचून घेतलेला या पद्धतीने. आता त्याच पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आणि तेल जास्त नाही, थोडंसंच घालायचं आपल्याला. तोच मसाला पुन्हा घालते आणि टॅमॅटोची जी आपण प्युरी करून ठेवली होती, म्हणजे पेस्ट करून ठेवली होती, ती घालून घेते. टॅमॅटोची पेस्ट आपण घालून घेतलेली आहे. टॅमॅटो घातल्यानंतर घालणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ, थोडं घालायचं आहे पहिल्यांदी. मीठ घातल्याने तरी घालायची आपल्याला काश्मीरी लाल तिखट आणि मिरी पूड घातलेली आहे 1 चिमूटभर. छान मिक्स करून घेणार आहे आणि मस्त परतून घेणार आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे. बघत असेल आपलं टोमॅटो छान असं परतलेलं आहे, पाणी सुकलेलं आहे सर्व. आता घालणार 1 चमचाभर आपण साखर. 1 चमचाभर साखर घालून घेत आहे. मिक्स करून घेते. त्यातच घालणार आहे 1 चमचा बेसन पीठ. छान आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. तसं ना आपलं बेसनही छान भाजलेलं आहे, असं गोळा होत आहे. आता आपण त्यात घालणार उकडलेले 2 बटाटे. बघू शकता उकडून घेतलेले बटाटे आहे, घालून घेणार आहे. मस्त मॅश करून घालणार आहे या पद्धतीने. बटाटे घालून घेतलेले आहे. आता मिक्स करून घेऊया. आणि याच्यात चव बघू शकता आपण, कारण मीठ आपण थोडं घातलं होतं. टेस्ट करून मीठ घालू शकता. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता शेवट घालणार आहोत कोथिंबीर आणि आमचूर पावडर. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊया. थंड होण्यासाठी 10 मिनिटं आपण साईडला ठेवणार आहोत. छान मिक्स केलेलं आहे आमचूर पावडर वगैरे आपण. आता आपण एक टोमॅटो असं छोटा बारीक कट करून घेतलेला, त्यातल्या बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहे आणि या पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे, तो घालून घेणार आहोत. आपल्याला गॅस पेटवायचा नाही, गॅस बंदच ठेवायचा आहे. थोडासा टोमॅटोचा कच्चापणा जो असतो तो आपल्याला कचोरीमध्ये पाहिजे नाही. आपल्या कचोरीचं पीठ छान भिजलेलं आहे, अर्धा ते पाऊण तास झालेलं आहे. आणि
आपली भाजी सुद्धा छान थंड झालेली आहे. आता आपण कचोऱ्या बनवण्यासाठी सुरुवात करूया. या पद्धतीने आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे. मस्त आपल्याला जसं आपण पूर्णाला लाटी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने. आणि जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याचं थोडंसं आपल्याला कमी सारण घ्यायचं आहे. बघू शकता. आणि या पद्धतीने आपल्याला दाबून दाबून मस्त असं सारण भरून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वरून हे बंद करून घ्यायचं आहे. या पद्धतीने छान असं सीलबंद करून घ्यायचं आहे. आपलं तोंड बंद झालेलं आहे. अगदी मस्त असं आपण बनवून घेतलेले कचोरीचं सारण. आता या पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने पहिले प्रेस करायचे आणि पूर्ण मग आपलं सारण कडेपर्यंत पसरलं जाते. या पद्धतीने बघू शकता छान अशी आपली कचोरी झालेली आहे. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही. या पद्धतीने बघत असेल खूप छान अशी आपली कचोरी झालेली आहे. आणि याच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या बनवून घेणार आहोत. अशा या पद्धतीने मी सर्व कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहे. आता इकडे तेलही तापायला ठेवलेलं आहे. आणि आपलं तेल छान तापलेलं आहे. छान तापलेलं म्हणजे आपल्याला जास्त कडकडीत तेल नको आहे. नॉर्मल आपल्याला तेल गरम करायचं आहे. आता एक एक कचोरी आपण सोडून घेऊया. आपल्याला कमी गॅसवर अगदी कुरकुरीत होऊपर्यंत अशी क्रिस्पी होऊपर्यंत तळून घ्यायची आहे. कमी गॅस ठेवायचा आहे. जसजशा आपल्या कचोऱ्या तळत जातात तसतशा आपल्या कचोऱ्या वरती येतात बघू शकता येत आहे. आणि मी पलटी करून घेते. कमी गॅसवरच आपल्याला पूर्ण तळून घ्यायचे आहे. बघत असेल बऱ्यापैकी आपले जे बबल्स असतात ते कमी झालेले आहे आणि छान आपल्या कचोऱ्या तळून झालेल्या आहे. आता काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने पुढील कचोऱ्या मी तळून घेणार आहे. बघत असेल आपल्या कचोऱ्या सर्व तळून झालेल्या आहे. खूप छान अशा झालेल्या आहे. क्रिस्पी झालेल्या आहे बघू शकता. आणि टेस्टी सुद्धा तेवढंच आहे. एक कट करून दाखवते. एक कचोरी मस्त कट करून दाखवते. बघत असाल अगदी कटपर्यंत आपलं सारण सर्व गेलेलं आहे. खूप छान अशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.